तर नमस्कार मंडळी, ही जी फ्रेम बघतायत तुम्ही हे काही नवीन नाही, जुन्याच फ्रेमपासून तयार केली. चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघूया. तर हे माझ्याकडे 3 याचा सेट होता. एक तर तुटलीत, फक्त 2च शिल्लक राहिल्यात. खराब पण म्हटल्याच नाही, फक्त जुनी झाली ती म्हणून थोडंसं चेंज करायचं ठरलं. तर आता हे ज्याला आहे फ्रेम त्याला कपड्यानं कोरडं करून घेतलं, म्हणजे धूळ वगैरे असते त्याची पुसून घेतली. एका प्लेटमध्ये पिवळा कलर घेतला आहेत मी आणि ॲक्रिलिक कलर आहे आणि कापसाचा बोळा घेतला आणि त्यावरच हा कलर इथं फिरून घेते, म्हणजे आतील जे पेंटिंग असते फ्लावर्स वगैरे आहेत त्यातले ते दिसणार नाही, ते झाकल्या जातील म्हणून मी तो पिवळा कलरचा इथं उपयोग केला आहे. तर हवं असल्यास त्यात तुम्ही पिवळा कलरच्या तुम्ही कुठलाही कलर इथं वापरू शकता. तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही त्यामध्ये वापरा. पण असे घरात बऱ्याचशा जुन्या पेंटिंग असतात, आपण ते फेकून देतो, मग त्याचाच काहीतरी चांगला उपयोग करावा असं मला वाटलं. तर इथं बिर्ला पुट्टी घेतलीत मी, इथं त्यात 1-2 चम्मच पुट्टी घालून घेतली आणि थोडंसं पाणी मिक्स आणि फेविकॉल घातलं आहे त्यामध्ये, म्हणजे आपण जर काय त्याला डिझाईन वगैरे करू त्याला ते पॅक बसेल, तुटणार नाही. असे छोटे छोटे त्याचे रोल तयार करून घेतले असं रिंग, आणि ते यामध्ये आपल्याला लावून घ्यायचे. एक सर्कल तयार म्हणजे स्क्वेअर तयार करून घेतला आहे मी आणि त्याला एक पूर्ण एक लाईनमध्ये हे लावून दिली. बिर्ला पुट्टीचे रोल तयार केले होते मी बारीक असं लांब सडक, ते दोघी साईडनं फेविकॉल लावून जॉईन करून घेतले, म्हणजे खाली चिटक अजिबात पडणार नाही, चिटकून बसेल म्हणून थोडंसं फेविकॉलची लाईन मारली. त्यावरले बिर्ला पिट्टीची लाईन केलेली मारली आणि त्यावर जो आहे सुकल्यानंतर मी लाल कलर इथं वापरलेला आहे. तर तुम्ही त्यामध्ये कुठलाही कलर तुम्ही वापरू शकता, तुम्हाला जो आवडेल तो. आता कॉम्बिनेशन मला ठीकठाक वाटलं, म्हणजे व्यवस्थित वाटलं म्हणून मी इथं लाल कलरचा इथं उपयोग केला आहे. आणि आज जे मधात सेंटरला जागा होती त्यात पण थोडासा डार्क कलर करावा म्हणून मी या ठिकाणी लाल कलरचा इथं उपयोग करत आहे, म्हणजे खूप चांगलं दिसेल. जुन्या पेंटिंग अशा बरंच घरामध्ये असतं, आपण ते फेकूनच देतो, असं म्हटलं त्याचा काहीतरी उपयोग करावा आणि अजूनच चांगलं क्रिएटिव्ह तयार करावं म्हणून माझ्या डोक्यात एक आयडिया आली. मला थोडंसं आपण इथं नवीन क्रिएटिव्ह तयार करू. तर ते बुर्ला पिट्टीचे थोडेसे होतं त्यातच थोडेसे बॉल्स तयार केले, म्हणजे फुलांचा आकार आपल्याला तयार करून घ्यायचे. एक छोटं सर्कलमध्ये लावून घेतलं आहे, नंतर पाकळ्यांचा आकार केला आणि ते खाली फेविकॉल लावून दिला आहे त्याला, म्हणजे खाली चिटकून बसेल. तर त्या असे पाकळ्यांचा आपला आकार तयार करून घ्यायचे, म्हणजे एक प्रकारचं आपलं फुलच तयार करून घ्यायचे. तुम्ही कुठल्याही डिझाईनचं किंवा कुठल्याही आकाराचं तुम्ही फुल तयार करू शकतात ते पुट्टीपासून. त्यात फक्त फेविकॉल मिक्स करायचा आणि तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही ते तयार करू शकता. तर इथं मी 3 इथं फुलांचा इथं आकार केला आहे त्याला, म्हणजे पानं आणि फुलं दोघी तयार करणार आहेत. तर इथं मी 3 फुलं 2 फुलं झाले आणि 3 फुलं पण आपले तयार करून झाले. पूर्ण चिटकून घेतले, फक्त 10-15 मिनटात ते लगेच चिटकून जातात. त्याला थोडासा पिवळा कलर दिला आहे, म्हणजे अजून चांगला आकर्षक दिसावं म्हणून. तर तुम्ही यामध्ये फुलाला हवं तुम्हाला आवडायचा कलर तुम्ही देऊ शकता. तुम्हाला जो कलर फुलांना द्यावासा वाटला तो त्याला द्यावा. त्याला मी पिवळा कलर नाही दिला आणि वरतून व्हाईट कलरची थोडीशी शेड दिली, म्हणजे अजून चांगलं दिसावं या ठिकाणी. आणि मध्येच अशी ऑरेंज कलरचे डॉट डॉट दिले आणि मध्ये ते लाईन आपली मोकळी होती रेड कलरमध्ये सेंटरची, तिथं असं एक एक डॉट करून असं फुल तयार करून घेतलं. हे दोघी साईडना एक एक डॉट दिले, व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असं एक पाकळीचं फुल तयार केलं छोटंसं, आणि ते मध्ये जे जागा आहे तिथं असे डॉट डॉट करून दिले, म्हणजे बटरफ्लायसारखं असं छान असा आकार दिला आहे त्याला. असं बटरफ्लाय पण म्हटलं जात नाही, असं त्या पद्धतीचं जरा हे केलं आहे त्याला क्रिएटिव्ह, म्हणजे अजून खूप सुंदर दिसतात आणि रेड हिच्यावर अजूनच आकर्षित दिसत आहेत. म्हणून मी माझ्या डोक्यात आले की असं फुल तयार करावं, अशी डिझाईन करावी. हवं असल्यास तुम्ही कुठलीही डिझाईन इथं करू शकतो, तुम्हाला जे आवडेल डिझाईन ते तुम्ही त्यामध्ये घाला. आता जे इथं मी साईडला ते लाईन तयार केली तिथं लाल कलर दिला होता. नंतर असं वाटलं लाल कलर खूप असं कॉमन वाटते मला ते, म्हणून परत त्यामध्ये थोडासा ब्लॅक कलर घेतला आहे आणि तो तिथला दोघी लाईनना मारून दिला आहे, म्हणजे खूप असं आकर्षक दिसतं आहे रेड ब्लॅक आणि येल्लो साईडला. आणि जे येल्लो कलरची शेड आहे आपली जागा आहे तिथं असे रेड कलरचे एक एक डॉट ठेवून दिले आहेत मी पूर्ण याला. आणि तुम्हाला जर डॉट नसेल ठेवायचं तुम्ही तिथं फुलं पण इथं काढू शकतात, म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते. कसं आपण जुन्या पेंटिंगपासून बनवतो आपण आपल्याला जे आवडेल त्याची डिझाईन तुम्ही त्यामध्ये तयार करू शकतात. तर इथं मी दोघी साईडनं असे रेड कलरचे डॉट देऊन तरी पेन्सिलचाच उपयोग केला. इथं पेन्सिलनं असे डॉट करून घेतले आहेत आणि जे चौकट तयार होते आपली फेम तिथं डार्क ब्राऊन कलर होता, तिथं ते खूप जुनी होती. मग त्याला थोडंसं व्हाईट आणि त्यामध्ये थोडंसं असं येल्लो मिक्स केलं आहे, म्हणजे ऑफ व्हाईट कलर तयार केला आहे आणि ते त्यामध्ये आपल्याला घेऊन, म्हणजे खूप छान असं आकर्षक जुनी पेंटिंग अजिबात असं वाटणार नाही की जुन्या पेंटिंगपासून आपण तयार केली आहे. तिथं जो व्हाईट कलर होतो तो त्यामध्ये एक एक करून देऊन दिला आहे त्यामध्ये, म्हणजे खूप छान असं दिसतं आहे आपला हा अजून आकर्षक दिसत आहेत. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी कुठलाही कलर वापरू शकता तर व्हाईटच्या ऐवजी, पण एक रेड ब्लॅक आणि येल्लो मध्ये व्हाईट म्हणून मी हा कलर इथं चॉईस केला आहे. आता जे रेड कलरचे डॉट आपण काढले होते तिथंच व्हाईट यांना थोडेसे शेड करून घ्यायचे ब्रशच्या सहाय्याने, म्हणजे अजूनच खूप सुंदर दिसत आहेत. ते एक साईडच करून घ्यायचे, बघितलं व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे, म्हणजे खूप सुंदर दिसत आहे आणि खूप सोपंही काढायला अगदी सोपं आहे. आणि हवं असल्यास तुम्ही या ठिकाणी जे व्हाईट डॉट असतात एक एक
तेही देऊ शकतात, पण अशामुळे काय जरा वेगळंच शाईन येते आणि जरा डिझाईन पण खूप छान दिसतात. मी तो व्हाईट कलरचे थोडेसे शेड करून दिले आहेत. दोघी साईडनं आपल्या या साईडनं तर झाले, तर बाकीच्या साईडनं जे आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याला शेड तयार करून घ्यायचे आहेत. व्हाईट आहे ना, तर तुम्ही व्हाईट कलर घेतला आहे तर तुम्ही या ठिकाणी कुठलाही कलर इथं वापरू शकतात. जे मध्ये जे लाईन ठेवली होती पानाच्यामध्ये तिथं पण एक व्हाईट कलरची ब्रश मारला आहे, म्हणजे अजून खूप सुंदर दिसत आहेत. तर आपली फ्रेम इथं तयार झाली. तर वाटतंसुद्धा नाही जुन्या फ्रेमपासून मी तयार केली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या